ना पैशासाठी 5 दिवस फक्त आणि फक्त बंटी शेटच्या नावासाठी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. छोटे मोठे युद्ध समाप्त झालेत. महायुद्धाला सुरुवात होईल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. टॉस जिंकला टीम हायवे दिवा संघानं निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. खरं तर जगदीश सर एक मॅच मला आठवते, वाईल्ड कार्ड एंट्री होती हायवे दिवा संघाची डोक्याच्या स्पर्धेमध्ये आणि त्यावेळेस समोर गोरसई संघ होता. गोरसई बीच्या संघाच्या विरोधात टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि का फटकेबाजी केली होती. त्या स्पर्धेमध्ये दणदणीत विजय मिळाला होता टीम हायवे दिवानं. परंतु या बातमध्ये आपण पाहतोय आता वसारच्या विरोधात टॉस जिंकत असताना बॅटिंग करायचा निर्णय इथे घेतलाय. पाहायचं इतकंच आता हा निर्णय चुकला की काय, की इथून मात्र धामाचा डोंगर उभं करतील. या ऐकूया आपण पुढचा आवाज, आगे की कहाणी जगदीजी पाटील सरके जुबानी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण. उपस्थितांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या दिवसामध्ये शेवटचा अंतिम मॅच या ठिकाणी पहा मिळतो. हायवे दिवेच्या विरोधात गाबदेवी बसार हा संघ सूरज दुधकरला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचा षटक घेऊन सलामीची जोडी हायवे दिवा संघाची. करण आणि सिद्धेश पहिलाच बॉल अगदी चांगला होता. कीपर बेट झाले त्यामुळे एकदा मिळाली. कोणी एकत्र येऊ नका, जरा पास केलाच आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. ड्रिंक बॅक होणार नाही आहे. देवेंद्रजी मेहर साहेबांचं आगमन झालंय मंचावरती. आपण मनपूर्वक स्वागत. त्यासोबत आमचे गावट साहेब आपणाशी विनंती. अरुणजी मेहर आपणाशी विनंती. आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आमचे जवळचे मित्र सागरजी मस्कर यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस पाटील सर. सिद्धेशला पाहतोय स्ट्राईक वरती. पहिल्या बॉलवरती एक धाबेत असताना पाहायला मिळाली. 3 ओव्हरचा सामना आहे. ओ पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू चालला दाखवड स्क्वेअर लेगला, जमिनी लगत फटका होता. धावा मिळती 4. गुड शॉट. लवकर एकूण धावा 5 आहेत. लो फुल टॉस जागेवरून खेळायचं होतं, फटक्याला कन्वर्ट करू शकले नाही, त्यामुळे चेंडू आला डॉट. आता दोन्ही संघाला मात्र अंधारात थोडासा सामना केव्हा लागेल. सकाळी तेच आम्ही सांगत होतो की वेळेवरती या, वेळेवरती केला. पुन्हा एकदा डॉट. वन्स अगेन सूरज दुधकार कमबॅक करत असताना चौकारानंतर 2 चेंडू डॉट आल्यात. आता अंधार झाला की डॉट चेंडूचं पर्सेंटेज वाढत असतो. मग दोन्ही संघ बलवान बलिष्ठ आहेत. एक मलंगड परिसरातील, एक भिवंडीचा संघ. पुन्हा एकदा डॉट. तिसरा चेंडू डॉट फेकण्यात आलाय. सूरज दुधकारला पाहतोय, त्याच्याकडे खूप अनुभव आहे. गेले कित्येक वर्ष लिडिंग आउट ऑफ फ्रंट या टीमला देत असताना पाहतोय सूरज. पुन्हा एकदा वाह क्या बात है. 4 चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी सूरज दुधकार ने 4 चेंडू डॉट फेकल्यात. आणि मी सांगितलं की डॉट चेंडूचं पर्सेंटेज वाढेल सर, कारण आता अंधार झालाय त्यामुळे सर्वांना संधी तर मिळेलच इथे. चला एकत्र येऊ नका, लगेच फोल्डिंग करा. उदय पाटीलला पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पहा मिळतोय. हो पहिलाच बॉल मिस टाइम आहे. फटका पसलाय छेलकली. कपिल फुलोरे नो मिस्टेक. बॉर्डर बाद. पहिला धक्का टीम हायवे दिव्याला.
तर चला लवकर, बॅटर बाद झाल्यानंतर दुसऱ्याने रेडी राहा, लगेच मैदानामध्ये या, हरकत नाहीये. सागरला पाहतोय बंडाऊनचा खेळाडू, 5 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. 2 चेंडूमध्ये 5 धावा होत्या, मात्र धावसंख्या स्थिर आहे. चेंडू अद्यापर्यंत झाल्या 7. ओ पुन्हा एकदा मिस टाइम, कॉट अँड बोल्ड करण्याची संधी होती, मात्र काय केलंय गोलंदाजाने, दिसला नाहीये की चेंडू काय. अगदी साधा सोपा झेल होता, झेलपर्यंत पोहोचले होते उदय, मात्र हाताला स्पर्श झाला आणि चेंडू खाली पडला, त्यामुळे जीवनदान मिळालं. ही जीवनदाने महागात पडत असतात. आपण पाहिलं प्रत्येक वेळेला क्रिकेटमध्ये अशी जीवनदानं तुम्हाला फार महागात पडतात. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल जिगट करण्याचा प्रयत्न, हलकसा अपील, रनआउटचा धोका संभवला असा. पुन्हा एकदा एक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळत असताना चौकारानंतर पाहतोय पण बरेच चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल लेग बाईट्स. बॉलला उडवलंय, मिस टाइम की टायमिंग प्रॉपर आहे, खेळाडू नाहीये, बॉडी स्ट्रॉंग आणला, शानदार षटकार. कोराडे सातत्याने यांच्या नावाचं स्वांग या स्पर्धेचे आयोजक पहा म्हणतात आपल्याला. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल होता, चेंडू पाठीमागे चाललाय, तोपर्यंत सिंगल मेल, मगाशी सेडलेला झेल, त्यानंतर आलेला षटकार. बरेच काही सांगून जाईल. आता धाबा झाल्यात एकूण 14 धाबा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 14 रन्स तुम्हाला पाहायला मिळतात. ओ एच चेंडू पाठीमागे, पुन्हा एकदा बॅकअप दिला जातोय. कोणती धावणं, या षटक समाप्त झालंय. दुसरा 2 मध्ये धावसंख्या पहा मिळतो आपल्याला 1-14 हा बेदिवा संघ. केलेली आहे, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज ऋषी मात्रेला पाहतोय. पहिलाच बॉल बाहेर काढला जातोय. पडल्यानंतर पाहतोय आपण भरपूर बाहेरच्या दिशेला वळलाय चेंडू. स्पिन गोलंदाज, स्पिन आक्रमण पहा मिळतं तुम्हाला. हा बसार संघ आहे, त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. फिरकीचं जालं टाकत असताना पुन्हा एकदा, हो क्या बात आहे विकी सर, काय म्हणाल. हा जबरदस्त गोलंदाजी. यस, छोटा पॅक बडा धमाका. ओ आता नाही, आता वाईट आहे, कारण भरपूर बाहेरचा चेंडू होता, त्याच प्रकारे फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र तिसरा चेंडू होता, त्यामुळे भरपूर बाहेरच्या दिशेला वळलाय चेंडू. अद्यापर्यंत एक चौकार एक षटकार येताना पाहिला आपण. लो फुल टॉस वन्स अगेन, डायरेक्ट हिट, पाबला गेल्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला आणि थर्ड अंपायर स्कॉल.
आउट आहे बॅटर. चला जेव्हा जेव्हा डायरेक्ट हिट होतं तेव्हा बॅटर बाद होतं, ते चित्र आपण सातत्याने पाहिलंय. चला नवीन फलंदाज, चला लवकर प्लीज वेळ नका करू, कारण प्रत्येक टीम मध्ये आज खेळाडू फार कमी पाहा मिळतात. आज विकी मात्रेची कुठेतरी कमतरता जाणवेल. कुणाल गडगे नाही आहे, त्याचबरोबर गिरीश मात्रे चायनामॅन गोलंदाज यांचा आज नाही आहे. तरी सुद्धा आता त्याने खेळण्याचा धाडसी निर्णय घेतलाय, कारण त्यांना स्पर्धा आजचा लॉट कंप्लीट करायचा आहे. कालच्या दिवसामध्ये एक सामना खरं तर पेंडिंग राहिला आणि त्यामुळे रोज असे सामने पेंडिंग राहिले तर शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या दिवसामध्ये अंपायर्सला झेंडू बाम लावावा लागेल, कारण त्यांची खूप मेहनत असते. फुल टॉस नाही कन्वर्ट करू शकले. पुन्हा आता बाईट आहे. यास दुसरा बाईट फेकलाय. वेळोवेळी आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग करतोय. छोटा पॅक पहा मिळतो आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून. आता गर्दी झाली आहे पुन्हा एकदा, कारण शेवटचा सामना आहे. थोडासा अंधारामध्ये खेळवला जातोय. प्रेक्षक वर्ग किंवा पाहणारे सुद्धा म्हणत असतील की आता कशी मॅच होईल. मात्र आयोजन आहे इथे, आयोजन नियोजन परफेक्ट असं बदलापूरकरांचं, त्यामुळे कधी लाईट्स ऑन होतील हे सांगणं फार कठीण जाईल. 2 धावा मिळाल्यात. हो पुन्हा एकदा वन्स अगेन मस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहतोय शेवटच्या ओव्हरमध्ये. धावसंख्या 18 आहेत. चांगलं कमबॅक करत असताना चपराक दिल्या. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. आता 2 धावा कंप्लीट झाल्या देते. 2च धावसंख्येवरती समाधान मानावं लागलंय आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. इनिंग संपली आहे. 1 धाव शॉट. या पहा बॅट तुम्हाला ग्राउंडिंग करायची असते, व्यवस्थित केली नाही आहे हेच पंच सांगत असताना, आणि त्याच्यात 1च धाव मिळेल म्हणजे एकूण धावा झाल्यात त्या आता 19 झाल्या आणि 20 ची गरज आहे. म्हणजे 18 बॉल 20 करायचे आहेत टीम गावदेवी वसारला. कार्य करा. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं 19 धावा झाल्यात. 20चं टार्गेट आहे. या मॅच मध्ये गावदेवी वसार संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये रबी बायले आणि चिंट्या मात्रे यांना पाहतोय. चला सलामीची जोडी नितीन मात्रे स्ट्राईक वरती आहे. रबी बायले नॉन स्ट्राईक इनला आणि गोलंदाज पियुषला पाहतोय. पॉवर प्लेचं षटक 20 धावा बनवायच्यात.
थँक्यू सो मच. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय जिजाऊ सेवा संस्था याच्या माध्यमातून देखील मोठा हातभार आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिला असाल तर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ही ॲम्ब्युलन्स देखील आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर पहिल्यांदा बदलापूरमध्ये असं घडलं असेल की या स्पर्धेमध्ये जर खेळाडूला दुखापत झाली तर ॲम्ब्युलन्सची देखील सेवा येथे करण्यात आली आहे. त्यामुळे ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय या स्पर्धेची देखील गणना होईल यात शंकाच नाही आहे. पाटील सर. हो पहिलाच बॉल अँगल बनवून खेळायचं होतं. चिंट्या मात्रेला पहिला बॉल डॉट आलाय. 20 धाबा करायच्यात. 18 बॉलमध्ये 20 धाबा करायच्या आहेत तुम्हाला. आता बॉल शिल्लक आहेत 17. त्यामुळे या धाबा बनवल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं सुद्धा उत्तर तुम्हाला मिळेल. सर्व प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहतात की सामना कोण जिंकेल, कारण हा सामना प्रतिष्ठेची लढाई आहे. दोन्ही संघांसाठी डू अँड डाय ची लढाई पाहायला मिळते तुम्हाला. चला पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर आलेला एकेरी धाव. ओ बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. मी अगोदरच सांगितलं की डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढेल तुमचं, कारण आता अंधाराचा सामना करत असताना असं चित्र तुम्हाला पाहा मिळतोय सातत्याने. त्यामुळे ज्या तुम्हाला 20 धाबा बनवायच्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा वन्स अगेन डॉट बॉल आल्यात. नाहीये आता, असं जमणारच नाहीये. या षटकामध्ये अद्यापपर्यंत एकच धाब आली आहे. 4 चेंडू फेकले गेल्यात. त्यामुळे विचार विमर्श करावा लागेल बसार संघाला. पटका चांगलाय. कधीपासून रवी बायले याच पटक्याची आतुरतेने वाट पाहत होतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेचलाय तो दमदार षटकार. बॉल पुरवायचे आहेत आपण प्रेक्षक वर्ग. यास थँक्यू सो मच. आपण चेंडू आणून दिला त्याबद्दल आपला आभार. कारण कधी कधी थोडंसं थांबतात की आम्हाला मॅच बॉलनेच खेळायचं आहे. प्रत्येक टीम प्रत्येक खेळाडू तसंच चित्र पाहायला मिळत असताना धाबा झाल्यात 7. रिवर्स गरज नव्हती. आणि चेंडू गेलाय डॉट. पहिल्या षटकाचा कैस संपलाय. पहा मिळतो आपल्याला धाबा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 7 धाबा. आता येणारे 12 बॉल करायचे त्या तुम्हाला 13. 12 मध्ये 13. चला फिल्डिंगला बा लगेच. चला हवे देवा नको आता बे. चला जास्त बे करू नका. 12 चेंडू 13 ची गरज आहे. आमचे मान्यवर सुद्धा आता मैदानामध्ये आल्यात बसण्यासाठी, कारण त्यांना सुद्धा अगदी सामना पाहण्याचा मोह झालाय. आमचे चंदू मेहर यांचं सुद्धा आगमन. संयोजक या स्पर्धेचं त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी. फुल टॉस. पायदा उचललाय. पटका चांगलाय. 1 बाउन्स. 4 चौकार. चिंट्या मात्रे.
गरज होती एखाद्या चौकाराची, कारण पहिला चौकार आलाय मगाशी रवी वायले यांनी षटकार टोकला होता. हो, सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका चिंट्याने पत्करलाय, मात्र 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण करत असताना अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तामेल पाहायला मिळाला आणि या 2 धावा पूर्ण करत असताना छलांग लावली आहे चिंट्याने आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. जो जिंकेल त्याला एखादी ट्रॉफी मिळेल. टॉप 5 मध्ये जाण्याची संधी आहे दोन्ही संघांना, कारण कोणताही संघ अद्याप इन होत नाहीये, कारण अंधार झालाय, त्यामुळे डॉट पर्सेंटेज वाढेल आता तुमचं. त्यामुळे जरी कमी धावा बनवायच्या असल्या तरी सुद्धा मॅच रफ अँड टफ होईल. सामना निश्चित चांगला पाहायला मिळेल आमच्या प्रेक्षक वर्गाला. हो, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. एज अँड टेकन. बॅटर बाद. पहिला विकेट डाऊन. धावा झाल्या तर एकूण आता तुमच्या 13 आहेत. 7 धावांची गरज आहे. 7 धावांची गरज आहे तुम्हाला. आता चेंडू शिल्लक आहेत ते 9 मध्ये 7 करायचे आहेत. सूरज दुधकार डावकुरे आताचा बॅटर मैदानावरती आलाय. पाहायला मिळतोय फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतो हायवे दिवस संघ. त्यांना सुद्धा माहित आहे की आता अंधार झालाय, त्यामुळे या 7 धावा बनवण्यासाठी वसाड टीमला सुद्धा प्रयत्न करावे लागतील चांगले. कोशिश करावी लागेल या मॅच मध्ये. पहा मिळतो आपल्याला चांगला दमखन दाखवावं लागेल. सूरज दुधकर बॅकफुटला जाऊन कट केलाय. फिल्डर उपस्थित आहेत. चला एकेरी धाव मिळाली आहे. चला रबी बायले ज्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला. 2 चेंडू डॉट सुद्धा खेळला होता तो. त्यानंतर आलेला षटकार पाहायला मिळाला. चिंट्याने सुद्धा एक चौकार लावला, मात्र तो बाद झाला. सूरज आल्यास एका दाबेने अकाउंट ओपन करतोय. सामना अत्यंत महत्वपूर्ण. जो जिंकेल त्याला एखादी ट्रॉफी मिळेल, कारण या बैला पाहतोय अत्यंत महत्वपूर्ण मॅच. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. सेकंड रन कंप्लीट होईल का? रवी दादा थांबले आणि मग रनआउट झाले. एकच धाव मिळाली. चला नेक्स्ट बॅटर. सात चेंडू 5. 7 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. आता तुम्हाला कपिल फुलोरे मैदानामध्ये जात असताना पहा मिळतोय. कपिलला पाहतोय आपण. इंचाला 1 धाव तर 1 पडली. रबी बायलेने दुसऱ्यासाठी निघाले होते. थोडीशी रनिंग कमी पडली, कारण त्यांची बॉडी लँग्वेज तुम्हाला सांगून जाते किती स्ट्रॉंग आहे. त्यामुळेच एकच धाव मिळाली. 5 धावसंख्येची गरज आहे. ट्रॉफी कुणाला मिळणार? वसारला की हायवे दिवे संघाला एखादी ट्रॉफी मिळेल, कारण क्वालिफाय होईल. चला हायवे दिवा टीम. हो, अगोदरच बॅट फिरवली. अगोदरच बॅट फिरवली गेले. डॉट बॉल आलाय. आता पाहतोय आपण 5 धाबा करायच्यात. येणारे 6 बॉल 5 धाबा करायच्यात. यस, लाईट ऑन करा. लाईट ऑन करायचे. चला आता लगेच फिल्डिंग लावा. हवे दिवस संघ 5 धाबा बनवायचे आहेत. कंपल्सरी 5 धाबा बनवाव्या लागतील तुम्हाला. त्यामुळे पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट खेळावे लागेल. लाईट ऑन करा.
चला शेवटचं षटक करणला पाहतोय आपण. करणला पाहतोय मैदानावरती आलाय. चला लाईट ऑन होईल त्याच वेळेला, त्यामुळे आपण या सूरज आहेत स्ट्राईक वरती. चला लाईट ऑन झाल्यात. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाहीये. एकच जामेल, दुसरीचा प्रयत्न मिस झाला. चेंडू धाव घेतली जातोय का? हो यास सूरजने रनिंग दाखवली आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. आता धावा बनवायच्या तुम्हाला 3. 5 बॉल 3 ची गरज आहे. 5 चेंडू 3 धावा करायच्या. सूरजला मात्र स्ट्राईक वरती असताना आता त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. सूरज दुधकरला पाहतोय आपण या मैदानामध्ये. स्ट्राईक वरती असताना सांगा काय करावा लागेल. 5 बॉल 3 करायच्या. 3 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील तुम्हाला. हो फुल टॉस, मॅच विनिंग शॉट. आणि 2026 मध्ये पहिल्यांदाच गावदेवी वसार संघाकडे ट्रॉफी जाणार. कारण ज्या ट्रॉफीच्या आतुरतेने वाट पाहतो गावदेवी वसार संघ, यावर्षी बऱ्याच वेळा ट्रॉफीच्या अगदी जवळ गेला मात्र त्यांना ट्रॉफी मिळू शकली नाहीये. यावर्षी निश्चितच प्रथमच ट्रॉफी मिळेल, ती सुद्धा या नगरसेविका चषकामध्ये. डीजे होता. हायवे दिवेकर सुद्धा आणि आमचे मलंगडचे वसारकर सुद्धा हा सामना पाहत होते. आमचे ज्ञानेश्वर दादा वाहिले, त्याचबरोबर आमचे बादशाह विश्वास दादा, आपलं मनपूर्वक स्वागत. वसार संघ पोहोचलाय तो टॉप 5 मध्ये. शेवटच्या क्षणाला सूरज दुधकरने षटकार टोकला. कारण या जरी 20 धावा बडवायच्या असल्या तरी सुद्धा त्यांना काम कठीण होतं, कारण थोडासा अंधार पडला होता. फ्लड लाईट्स ऑन केल्या आणि आल्या आल्याच त्याने मात्र तो षटकार ठोकला. वेल डन टीम गावदेवी वसार संघ.